ऑगस्ट 2023 ते ऑगस्ट 2024 पर्यंत निफ्टी 50 ने रिटर्न्स दिले होते 22.7%. ऑगस्ट 24 ते ऑगस्ट 25 मध्ये रिटर्न्स आले फक्त 2.13%. मिड कॅपने ऑगस्ट 23 ते ऑगस्ट 24 पर्यंत रिटर्न्स बनवून दिलेत 46.54%. पण ऑगस्ट 24 ते ऑगस्ट 25 मध्ये फक्त 1.7%. स्मॉल कॅप 250 ने ऑगस्ट 23 ते ऑगस्ट 24 मध्ये रिटर्न्स बनवून दिलेले 49%. बट ऑगस्ट 24 ते ऑगस्ट 25 मध्ये रिटर्न्स बनवून दिले -0.4%. मित्रांनो, म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फक्त 1 इयरचा परफॉर्मन्स बघून इन्व्हेस्टमेंट करू नका. जर तुम्हाला 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष थांबायची तयारी असेल तरच इन्व्हेस्टमेंट करा. दुसरी गोष्ट, मार्केट प्रत्येक वर्षाला रिटर्न्स बनवून देत नाही आणि ज्यावेळेस आम्ही 12 ते 15% ऍव्हरेज रिटर्न सांगतो, इट डझंट मीन की प्रत्येक वर्षाला तुम्हाला 12 ते 15% रिटर्न्स भेटणार आहे. मित्रांनो, ही अंडरस्टँडिंग मजबूत करा. त्याच वेळेला लॉंग टर्मला तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टिकू शकतात. तुम्हाला अजूनही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, योग्य पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.